नमस्कार. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस. हा दिवस म्हणजे कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकरांचा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत असताना आपण त्यांच्या स्मरणार्थ मराठी भाषा गौरव दिवस साजरा करतो. एक भाषा दिवस एका लेखकाच्या जन्मदिवशी साजरा होतो ही किती अप्रूप अशी गोष्ट आहे नाही. त्यांचं मराठी भाषेला असलेलं योगदान किती अलौकिक आहे हे यावरूनच लक्षात आलं. त्यांचं साहित्य हे मराठी भाषेचं भूषण आहे. ज्ञानपीठ पुरस्कारासारख्या भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, असं सांगणारी त्यांची कणा ही कविता असेल किंवा काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, असे म्हणणारा प्रियकर आहे. तर कोलंबसाच्या गर्वगीतातून अनंत आमुची ध्येय आसक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला, असा अथांग दर्याला ठणकावून सांगण्याचा आत्मविश्वास दिला आहे. नटसम्राट सारखं त्यांनी लिहिलेलं अजरामर नाटक आजही रसिकांना आणि नटांना भुरळ घालतं आहे. म्हातारपणातले सगळे धोके दाखवून सावध करतं आहे. त्यांच्या साहित्याविषयी आपल्याला हे सगळं आणि आणखीन कितीतरी गोष्टी ठाऊक आहेत. नाशिक ही मुळातच साहित्य नगरी, पण ते खऱ्या अर्थाने कुसुमाग्रजांचं म्हणजे तात्यासाहेबांचं गाव ठरलं. आजही कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या रूपाने त्यांची स्मृती नाशिककरांनी प्रेमानं जपली आहे. एखाद्या साहित्यिकाचं आपल्या गावाशी हे असं प्रेमाचं हक्काचं नातं निर्माण होणं किती सुंदर आहे. कुसुमाग्रजांचं नाव एका ताऱ्याला देण्यात आलंय असंही म्हणतात. पण त्याही पेक्षा महत्वाचं की कुसुमाग्रज स्वतः मराठी साहित्यातील एक अढळ ध्रुवतारा आहेत. पण आपल्याला त्यांच्याविषयी किती माहिती आहे? म्हणजे त्यांचं बालपण कसं होतं, त्यांनी आपलं नाव कुसुमाग्रज असं का निवडलं, किंवा त्यांना लेखकच व्हायचं होतं का? व्यक्ती म्हणून ते कसे होते? त्यांची साहित्यिक म्हणून ओळख कोणी घडवली? प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं असं प्रेम त्यांच्या कवितेने शिकवलं. पण त्यांनी आपल्या आयुष्यात प्रेम कसं केलं आणि अशा अनेक गोष्टी, अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या भागात आपण जाणून घेऊया. वि.वा. शिरवाडकर यांचं खरं नाव तुम्हाला माहित आहे का? खरं नाव म्हणजे पाळण्यातलं नाव. ते होतं गजानन. त्यांचं जन्म दाखल्यावर नोंदवलेलं नाव होतं गजानन रंगनाथ शिरवाडकर. मग गजानन रंगनाथ शिरवाडकरचा विष्णू वामन शिरवाडकर कसा झाला? तर त्यांचे चुलत घराण्यातील नातेवाईक विष्णू शिरवाडकर यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने पतीनंतर वारसा हवा म्हणून गजाननला तो 4.5-5 वर्षाचा असताना दत्तक घेतला. नात्यातले मूल अशा प्रकारे दत्तक घेण्याचा तेव्हा प्रघात होता. अशा प्रकारे गजानन रंगनाथ शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर झाला. शाळेत असताना तात्यासाहेब कसे होते? तर मध्यम होते असं म्हणूया. म्हणजे फार पुढेही नाही आणि फार मागेही नाही. पण 2 गोष्टी त्यांच्या भयंकर आवडीच्या. एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरी म्हणजे अभिनय. ते बासरीही छान वाजवीत आणि शीळ पण छान वाजवीत. अधूनमधून पेटी वाजवीत. संगीतावर त्यांचं प्रेम होतं. त्यांना फोटोग्राफीची आवड होती. आणि गंमत म्हणजे तात्यासाहेब दिसायला तर देखणे होतेच, त्यांचं स्वप्न होतं चित्रपटात काम करण्याचं. अगदी शांताराम बापू म्हणजे व्ही शांताराम यांच्याकडेही त्यांनी ऑडिशन दिली होती. मुंबईत अनेक स्टुडिओजमध्ये त्यांनी आज आपण म्हणतो ना तसा स्ट्रगल करून पाहिला. पण कदाचित नियतीच्या मनात काही वेगळं होतं. त्यांना नट होता आलं नाही, पण त्यांच्या लेखणीतून अप्पा बेलवलकर सारखा नटसम्राट घडला. रंगभूमीवर काम करणाऱ्या नटाचं मनोगत सांगणारी त्यांची एक सुंदर कविता आहे. त्यांनी नट होण्यासाठी धडपड करताना जे अनुभवलं, जी स्वप्न पाहिली, त्यातून ही कविता घडली असावी. तो नट म्हणतो, मी उभा आहे रंगमंचावर एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा. मी उच्चारलेले काही शब्द अजूनही प्रेक्षालयातील धुसर मंद प्रकाशित हवेवर पिंजारलेल्या कापसासारखे तरंगत आहेत. माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना बिलगून बसले आहेत.
मी निर्माण केलेले हर्ष विमर्शाचे क्षण पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या थेंबांसारखे भिंतीच्या कोपऱ्यावर थरथरत आहेत अजूनही. हा एक दिलासा माझ्या रितेपणाला. नाटक संपल्याची खंत ती आहेच. नाटक नव्हे, 3 तासांचे एक अर्करूप अस्तित्व संपले आहे. पण संपले आहे ते फक्त इथे माझ्याजवळ. माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन 1000 प्रेक्षक घरी गेले आहेत. मी एक होतो तो अंशाने हजारोंच्या जीवनात, कदाचित स्मरणातही वाटला गेलो आहे. नट जसा अभिनयातून हजारोंच्या स्मरणात वाटला जातो, तसे कुसुमाग्रज त्यांच्या साहित्यातून आपल्या आजच्या आणि पुढच्या पिढीच्याही स्मरणातून वाटले गेले आहेत. आता त्यांनी कुसुमाग्रज हे नाव का घेतलं, तर ते राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज यांना आपले गुरु मानत. त्यांच्या कविताच नव्हे तर नाटकही यांना तोंडपाठ. गोविंदाग्रज म्हणजे गोविंदाचा मोठा भाऊ. त्याच्या आधी जन्मला म्हणून तो त्याचा अग्रज. आता विष्णू जरी दत्तक गेला असला तरी वाढला आपल्या सख्या भावंडांसमवेतच. त्यांच्या पाठीवर एक भाऊ केशव आणि एक बहीण कुसुम. मग त्याने 2 नावं तयार केली, केशवाग्रज आणि कुसुमाग्रज. त्यांनी तेव्हा नुकतीच मासिकांना कविता लिहून पाठवायला सुरुवात केली होती. तेव्हा आळीपाळीने कवितेखाली ते केशवाग्रज तर कधी कुसुमाग्रज असं नाव लिहित. त्यातल्या अनेक कविता तेव्हा साभार परतही आल्या. पण त्यांची पहिली कविता खेळायला जाऊ चला छापून आली, त्याखाली नाव होतं कुसुमाग्रज. मग आपोआपच या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि कुसुमाग्रज या कवीचा खऱ्या अर्थाने जन्म झाला तो विशाखा या काव्यसंग्रहाच्या निमित्तानं. तो कोणी छापला ठाऊक आहे? तीही एक विलक्षण कथा आहे. विशाखा छापला ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांनी. त्याविषयी स्वतः कुसुमाग्रज लिहितात, जीवन लहरी हा माझ्या कणिकांचा एक छोटासा संग्रह पदरमोड करून मी प्रसिद्ध केला होता. कविता होत होत्या, वेगवेगळ्या नियतकालिकातून प्रसिद्धी मिळत होती. पण त्या काळात नव्या कवीचा कविता संग्रह प्रकाशित करण्याचा धोका कोण पत्करणार? त्यामुळे संग्रहाचा विचारही माझ्या मनाला शिवत नव्हता. स्वप्नांची समाप्ती, पृथ्वीचे प्रेमगीत, गरजा जय जयकार, आगगाडी व जमीन अशा कविता ज्योत्स्ना मासिकातून प्रकाशित झाल्या होत्या. संपादक मंडळात वि.स. खांडेकर होते. ज्योत्स्नेतून आणि अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या आमच्या कविता खांडेकरांच्या वाचनात आल्या होत्या. ते स्वातंत्र्य चळवळीचे मंतरलेले दिवस होते, त्यामुळे त्या कवितांवर त्यांचे विशेष प्रेम जडले असावे. एक दिवस मला निरोप आला, खांडेकरांना तुमच्या कविता एकत्र वाचायच्या आहेत, त्यांना ताबडतोब कात्रणं पाठवा. मी जवळ सापडली ती कवितांची वही पाठवून स्वस्थ बसलो. नंतर खांडेकरांचे पत्र आले. पाठवलेल्या कविता संग्रहासाठी कंपोजला दिल्या आहेत. त्या संग्रह छापायला पुरेशा नाहीत. आणखी कात्रणे पाठवा व संग्रहाला नाव सुचवा. जवळ कवितांची कात्रणं होती कुठे, पाठवणार कुठून? त्याच वेळेस महायुद्ध सुरू असल्याने कागद मिळेना. आता नव्या लेखकाचं पुस्तक काढणं अजूनच कठीण झालं. जुन्या लेखकांना त्यांच्या पुस्तकांसाठी कागदाचा कोटा मंजूर होई. खांडेकरांनी प्रकाशकाला सांगितलं, माझ्या गाजलेल्या पुस्तकांची नवी आवृत्ती काढू नका. हा कवी लोकांसमोर यायला हवा. माझा मंजूर झालेला कोटा या पुस्तकासाठी वापरा. आणि विशाखा जगासमोर आला. वि.स. खांडेकरांनी त्यांच्या कवित्वाची ताकद अचूक ओळखली होती. पण मनाचा असा मोठेपणा, एका कवीला पुढे आणण्याची धडपड, याविषयी काय बोलावं? जेव्हा वि.स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि त्यांना कोणी विचारलं की तुमच्या ऐवजी मराठीत अन्य कोणत्या साहित्यिकाला हा पुरस्कार मिळायला हवा, तेव्हा ते म्हणाले कुसुमाग्रज. आणि 13 वर्षांनंतर खरंच हा पुरस्कार कुसुमाग्रजांना मिळाला. हा पुरस्कार मराठीत अन्य कोणत्या साहित्यिकांना मिळालाय सांगा बरं, प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आता जाता जाता प्रेम कविता लिहिणाऱ्या कुसुमाग्रजांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाविषयी बोलूया. त्यांनी कवितेत प्रेमिकांना इशारा दिला आहे, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा रहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा.
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. त्यांनी स्वतः देखील आयुष्यात हे अनुभवलं आहे असं म्हणता येईल. कसं सांगते. त्यांची तेव्हा गंगूबाईंशी मैत्री होती, पत्रव्यवहार होता, पण त्यांनी अजून त्यांना तसं विचारलं नव्हतं. एकदा त्यांना कामानिमित्त मुंबईत असताना गंगूबाईंचं पत्र आलं. मुंबईत असणाऱ्या मराठी चित्रपटात काम करणाऱ्या एका नटाचं स्थळ घरच्यांना गंगूबाईंसाठी योग्य वाटत होतं. शिरवाडकर तेव्हा मुंबईत असल्याने त्यांनीच माहिती मिळवावी व या बाबतीत योग्य सल्ला द्यावा असं गंगूबाईंना वाटलं. कारण गंगूबाई त्यांना कधीतरी बोलल्या होत्या की जर मला लग्न करायचं झालं तर तुम्हाला विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. हे लक्षात घेऊन गंगूबाईंनी गजाननास मुंबईस पत्र लिहून या स्थळाबद्दल माहिती मिळवून स्पष्ट मत कळवावे असं सांगितलं. शिरवाडकरांनी त्यांना उत्तर काय लिहिलं पहा. तुम्ही विचारलेल्या स्थळाबद्दल माहितगाराकडून चौकशी केली, पण मिळालेली माहिती बरी नसल्याने त्या स्थळाबद्दल आपण फारसा विचार करू नये. आज तुम्हाला मुद्दाम पत्र लिहित आहे याचे कारण मी तुमच्याकरता दुसरे एक स्थळ पाहिले आहे. ते तुम्हाला कितपत पसंत आहे याबद्दल शक्यतो लवकर कळवावे, म्हणजे मला वाटाघाटी करण्यास बरे. स्थळ माझ्या माहितीप्रमाणे बरे आहे, साधारण, फार चांगले असं नाही पण वाईटही नाही. तेव्हा अनेक दिवसांच्या की वर्षांच्या विचाराने मी एक विचार निश्चित केला आहे व तो म्हणजे वरील सुचवलेल्या स्थळाचे नाव वि. वा. शिरवाडकर असे आहे. अर्थात या गोष्टीला घरच्यांची संमती मिळणे जरुरी आहे. तशी ती मिळाली तरच आपण आनंदाने सुखाने एकत्र येऊ शकू. जास्तीत जास्त 12 महिने ती बसेल झुरत, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय, हा सल्ला असा त्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणला होता. प्रपोज करताना स्वतःच स्थळ सुचवण्याचा हा प्रकार फार गोड आहे असं म्हटलं पाहिजे, नाही का. कुसुमाग्रज किती मिश्किलही होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाची जादू त्यांच्या शब्दातून व्यक्त होते. सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा, जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा. ही प्रार्थना लिहिणारे कुसुमाग्रज साहित्यिक म्हणून, माणूस म्हणून खूप खूप थोर होते. मराठीचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर त्यांच्या विचारांचा मागोवा घ्यायला हवा. मराठीचं श्रेष्ठत्व आणि मराठी समोरील आव्हानं या दोन्ही विषयी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आज त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा हा आम्ही केलेला एक छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल ना तर कहाणी कुसुमाग्रजांची हे श्री शम सराफ यांचं सुंदर पुस्तक जरूर वाचा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे सगळ्यांचं स्वप्न होतं आणि आज तो मिळाला. त्यानंतर आपण पहिला मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय. यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. मराठी भाषेचं संवर्धन आणि संरक्षण महत्त्वाचं मानणाऱ्या वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना वंदन करते. आणि मराठीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आम्ही उचललेलं एक छोटंसं पाऊल म्हणजे मराठी भाषेच्या जन्माची गोष्ट सांगणारं मधुरव बोरुते ब्लॉग हे नाटक आणि यूट्यूब वाहिनीवरील इनक्रेडिबल मराठी हा आमचा उपक्रम. याला तात्यासाहेबांचा आशीर्वाद असेल अशी आशा व्यक्त करते. आणि तुम्ही सगळे प्रेक्षक, तुम्ही नित्यनेमाने आमचे हे भाग पाहता आणि आम्हाला सूचना करता, आमचं कौतुक करता आणि म्हणून वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडण्यासाठी आम्ही उत्सुक असतो आणि आम्हाला उमेद मिळत असते. तुमचा हा आशीर्वाद आणि स्नेह असाच राहू दे. आताच दिल्लीला साहित्य संमेलनामध्ये मधुरव बोरुते ब्लॉग या आमच्या नाटकाचा प्रयोग झाला. उदंड प्रतिसाद मिळाला.
आणि खूप आनंदही वाटला. आता मुंबईकरांसाठी आम्ही 2 प्रयोग घेऊन येतो आहोत. पहिला प्रयोग 28 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता नेहरू सेंटर वरळी इथे आणि दुसरा प्रयोग 1 मार्चला रात्री 8 वाजता यशवंतराव माटुंगा इथे. या दोन्ही प्रयोगांसाठी प्रवेश विनामूल्य आहे आणि या दोन्ही प्रयोगांच्या प्रवेश पत्रिका तुम्हाला त्या थिएटरवर 24 फेब्रुवारीपासून उपलब्ध असणार आहेत. नेहरू सेंटर वरळी यांनी भाषा दिनानिमित्त 28 तारखेचा प्रयोग आयोजिला आहे आणि 1 तारखेला आमदार अमित साटम यांनी खास भाषा गौरव दिनानिमित्त प्रयोगाचं आयोजन केलं आहे. 1 तारखेच्या प्रयोगासाठी तुम्हाला एक संकेत दुवा म्हणजे लिंकही बरोबर देत आहे. गुगल लिंक आहे, तिथे तुम्ही तुमचं नाव नोंदवून तुमचं तिकीट बुक करू शकता. जर अभिजात भाषा हा दर्जा मराठीला का मिळाला हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि आपल्या मातृभाषेवर प्रेम असेल तर हे प्रयोग तुम्ही पाहायलाच हवे. लवकरात लवकर तुमची तिकीटं ताब्यात घ्या. भेटूया, नक्की या आणि श्रीमंत व्हा. आणि आपली मराठी श्रीमंत आहे, तिची माहिती आणि महती जगातल्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हाला सुद्धा एक पाऊल उचलायला लागेल. आणि त्यासाठी काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही माझी YouTube वाहिनी, हिला पसंती द्यायची, तिचा प्रसार करायचा आहे आणि तिचे सभासद व्हायचंय. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच दिसेल. तो भाग बघा आणि तो इतरांनाही पाठवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.